मसीह की सर्वांनी बोलो येशू मसीह की प्रेज द लॉर्ड। गेल्या काही हप्त्यापासून आम्ही काही गोष्टी बघत आहे। प्रेज द लॉर्ड। कशाबद्दल बघत आहे की आत्म्याचे कृपादान। प्रेज द लॉर्ड। आत्म्याच्या कृपादानाबद्दल बघत आहे आणि आम्ही आतापर्यंत भरपूर कृपादान बघितलेलं आहे आणि आम्ही पहिले करीन याचा 12 अध्याय वचन 10 मध्ये पोहोचलेलो आहे। प्रेज द लॉर्ड। पहिले करीन 12 अध्याय वचन 10 मध्ये आम्ही बघत आहे की एखाद्याला भाषा बोलण्याची शक्ती, प्रेज द लॉर्ड, आणि एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती। प्रेज द लॉर्ड। मागच्या काही 2 हप्त्यापूर्वी आम्ही काय बघितलं की भाषा बोलण्याची शक्ती। हालेलुया। भाषा बोलण्याची शक्ती आणि भाषा बोलणाऱ्याला तिथंच पुढे नेम लागलेला आहे की भाषा जर एखादा व्यक्ती बोलत आहे तर त्या भाषा जर त्याला समजत नसल आणि ही जी भाषा आहे ती पवित्र आत्म्याचं एक काय आहे, गिफ्ट आहे, दान आहे। जेव्हा आम्ही पेंटिकोस्टच्या दिवशी आम्ही बघतो की पवित्र आत्मा शिष्यांवर आला आणि शिष्य आत्म्यानं भरले। शिष्य भरल्याच्या नंतर पवित्र आत्मा जो आला तो एकटा आलेला नाही। प्रेज द लॉर्ड। एकटा आलेला नाही, तर त्याच्या बरोबर आम्ही बघतो की कृपादान देखील तो घेऊन आलेला आहे। हालेलुया। कृपादान देखील तो घेऊन आलेला आहे आणि हे जे कृपादान आम्ही बघितलेलं आहे की ही स्वतःच्या गोष्टीसाठी, स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या गरजासाठी नाहीये। प्रेज द लॉर्ड। तर कृपादान हे मंडळीच्या हितासाठी आहे, विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक गोष्टीसाठी आहे। या दानाच्या द्वारे मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावा, ख्रिस्त मंडळीच्या द्वारे लोकांना प्रगट व्हावा, मंडळीमध्ये एक संजीवन, एक ख्रिस्त दिसल्या जावा, म्हणून हे कृपादान आहे। हालेलुया। म्हणून हे कृपादानाला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि एक विश्वासणाऱ्यामध्ये, एक मंडळीमध्ये कृपादान असणं गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कारण की जर मंडळी आहे आणि मंडळीमध्ये जर पवित्र आत्मा आहे आणि मंडळीमध्ये पवित्र आत्मा असूनही जर मंडळी आत्म्याच्या कृपादानाने जर भरलेली नसेल तर ती काय आहे, अधुरी आहे। प्रेज द लॉर्ड। काय आहे, अधुरी आहे। आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं प्रियानं, पेंटिकोस्टच्या दिवसात की प्रशिद्ध 2 मध्ये आणि वचन आम्ही जर वाचलं शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा शिष्य जे माडीमध्ये प्रार्थना करत होते, उपवास करत होते, ते परिपूर्ण झाले। प्रेज द लॉर्ड। काय झाले, परिपूर्ण झाले। म्हणजे याचा अर्थ काय, ते परिपूर्ण नव्हते पण जेव्हा कृपादान आले तेव्हा शास्त्र सांगतं की ते परिपूर्ण झाले। जरी आत्मा असला पवित्र आत्मा पण कृपादान जर बघायला भेटत नाही तर ते काय आहे, अधुरी आहे। प्रेज द लॉर्ड। पवित्र आत्मा काय आहे, अधुरा आहे आणि सामर्थ्य बिना पवित्र आत्मा काय आहे, अधुरा आहे। जर सामर्थ्य नसलं पवित्र आत्म्याचं तर लक्षात घ्या की ती एक अधुरी गोष्ट आहे। आणि आम्ही बघतो की येशू ख्रिस्तानी शिष्यांना अधुगरच पवित्र आत्मा देऊन ठेवला होता। जेव्हा येशू ख्रिस्त मेल्यातून उठला आणि त्याच्यानंतर शिष्य एका बंद खोलीमध्ये एकत्र जमलेला असता अकस्मात प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांपुढे प्रगट झाला आणि तो म्हणला की तुम्हा शांती असो, आणि ते बोलत असताना पवित्र आत्माचा फुंकार घालून त्यांच्यावर काय केलं, त्याच्यावर फुंकार घातली आणि पवित्र आत्म्याचा स्वीकार करा। त्या टायमालाच पवित्र आत्मा दिला होता पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलेलं नव्हतं। प्रेज द लॉर्ड। आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बिना, पवित्र आत्म्याच्या कृपादाना बिना आम्ही देवाची सेवा करू शकत नाही, आम्ही देवाच्या गहन गोष्टी समजू शकत नाही। देवाच्या गहन गोष्टी किंवा देवाचं जे बोलणं आहे, देवाचं जे वचन बोलण्याची पद्धत आहे किंवा देव बोलतो की नाही हे आम्हाला समजू शकत नाही। प्रेज द लॉर्ड। म्हणून ते पवित्र आत्म्यानं परिपूर्ण होणं खूप गरजेचं आहे। जर एखाद्याला देवाचं आत्म्याचं गिफ्ट आहे परंतु त्याला समजत नसेल काय करावं तर त्याच्यासाठी एक धोकादायकची गंमत आहे किंवा त्याच्यासाठी एक धोकादायक आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणून त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे कृपादानाला। म्हणून आम्हाला जर कृपादान आहे पण त्याच्यामध्ये जर वाढच नाही, कृपादान आहे पण कृपादानामध्ये वाढच नाही तर काय होईल बरं,
झाड खुटल्या जाईल. प्रेज द लॉर्ड. बी तर पेरलेलं आहे, परंतु काट्यामुळे काय झालेलं आहे, खुटले गेले. प्रेज द लॉर्ड. तशी गंमत होईल. कृपादान आहे पण त्याच्यामध्ये वाढच नाही, तर ते फळ देऊ शकतं का झाड? कोणतंही झाड असो किंवा आमच्यामध्ये कृपादान आहे परंतु त्याच्यामध्ये जर वाढच नाही, तर आम्हाला जे देवाचं कार्य आहे ते पाहायला भेटू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगले प्रियानो, की जे कृपादान तुम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ करा. मग वाढ करणं कोणाच्या हातात आहे? वाढ करणं कोणाच्या हातात आहे? आणि मग आम्ही प्रार्थना कशी करतो देवाला, की प्रभू तूच वाढ कर. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन समजून घ्या की पवित्र आत्म्याच्या कृपादानात जे वाढ होती हे आपल्या हातात आहे, की आम्हाला कसं कृपादानामध्ये वाढ करावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना तर करतो पण आम्ही जर कृतीच करत नाही. एखादा व्यक्ती आहे, आता आमचा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कडे आम्ही जाणार आहोत लवकरच. सब्जेक्ट आहे, आम्ही वाचूया तो सब्जेक्ट. आजचा जो सब्जेक्ट आहे, पहिले करीन 12 अध्याय वचन 10 मध्ये आम्ही बघूया. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याचं शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. प्रेज द लॉर्ड. आम्ही 2 हप्त्यापासून बघत आहे की भाषा बोलणारा जो बोलत आहे, कोणासंग बोलत आहे, का बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे, आम्ही बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण नुसताच जर भाषा बोलत असला तर भाषा बोलणाऱ्यांना हे समजून घेतलं पाहिजे की आम्हाला पुढे काहीतरी देवाने नेम दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक मंडळीमध्ये भाषा बोलतात आणि भाषा ही एक गिफ्ट, पवित्र आत्म्याचं गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हे देवापासून आहे. भाषा बोलणारा जो बोलतो हे देवाचं एक निवडलेलं पात्र असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं काय असतं? निवडलेलं एक पात्र असतं, कारण की शास्त्रामध्ये त्याच्याविषयी स्पष्ट सांगितलेलं आहे. आम्ही वाचूया. पहिले करीन काढलं का? चौदा अध्याय वचन 23 कोणतरी वाचा. सगळी मंडळी एकत्र जमलेली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले व अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाही का? प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या वचनातून आम्हाला पाहायला भेटतं, बोलूच नाही का? आम्ही बोलूच नाही का? मग नाही, पौल कधीही तसं सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. शास्त्र आम्हाला सांगतं की भाषा बोलणारा हा देवापासून आहे आणि देवाने नेमलेला आहे. आणि जर ह्या वचनातून आम्ही बघितलं तर पौल एक ठिकाणी आम्हाला ह्या वचनातून भाषा बोलणाऱ्याला शिस्त देत आहे. प्रेज द लॉर्ड. भाषा बोलू नये असं त्याचा अर्थ होत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की जी भाषा जी बोलणारा आहे तो देवापासून आहे, त्याला देवानी नेमलेला आहे, त्याने देवाने वेगळं केलेलं आहे. जर आम्ही प्रशिद्ध 19 अध्याय वचन 6 मध्ये जर वाचलं तर त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट सांगायला पाहायला भेटतं, जी मंडळी देवानी तयार केलेली आहे, जो समुदाय देवानी बोलावलेला आहे, जो त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे, त्या मंडळीमध्ये भाषा बोलणारा हा देवापासून आम्हाला या वचनातून दिसून येतं. कुणाला जर भेटला असेल तर वाचा कोणतरी. आणि पौलाने त्यांच्यावर हात
त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. लक्षात ठेवा की पवित्र आत्मा जेव्हा येतो तर ते एक गिफ्ट घेऊन येतो, एक गुपित गोष्ट घेऊन येतो आणि ती मंडळीमध्ये प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. आणि ती म्हणजे काय आहे? भाषा. प्रेज द लॉर्ड. शास्त्र आम्हाला सांगतं की अनन्य भाषा. प्रेज द लॉर्ड. अनन्य म्हणजे काय? जी आम्ही बोलतो त्याच्या वेगळी. हालेलुया. जे आम्ही कोणती भाषा बोलतो, आमची मातृभाषा कोणती आहे? मराठी आहे. परंतु मराठी न बोलता त्याला जी आमची वेगळी भाषा आम्ही बोलतो त्याला म्हणतात अनन्य भाषा. प्रेज द लॉर्ड. अन्न भाषा. हालेलुया. आणि शास्त्र मला सांगतं की पौलाने जेव्हा हात ठेवले पवित्र आत्मा आला तर ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या की हे पवित्र आत्म्याचं एक चिन्ह आहे. भाषा बोलणं. भाषा बोलणं एक पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. हे एक विश्वासणाऱ्यामध्ये दिसलं पाहिजे आणि विश्वासणाऱ्याने देखील त्या चिन्हाची काय केली पाहिजे? अपेक्षा केली पाहिजे. हालेलुया. विश्वासणाऱ्याने देखील त्या चिन्हाची काय केली पाहिजे? अपेक्षा केली पाहिजे. आणि भाषा बोलणाऱ्याला काही गोष्टी आम्ही जर बघितलं ना, भाषा बोलणारे बोलतात परंतु पुढे काय करावं हे माहित नसल्यामुळे काय होतं? त्यांची वाढ खुटल्या जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही जेव्हा बघतो प्रियांनो, जे पवित्र आत्म्याचं गिफ्ट आहे ते एक विश्वासणाऱ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी आहे? बरं, का विश्वासणाऱ्यासाठी आहे? बरं, कारण की आम्ही बघितलं मागच्या हप्त्यामध्ये की जर एखादा व्यक्ती भाषा बोलतो तर शास्त्र आम्हाला सांगतं की तो व्यक्ती देव आहे म्हणून हे चिन्ह त्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. प्रेज द लॉर्ड. आणि भाषा बोलणारा साधा नसतो. लक्षात ठेवा. भाषा बोलणारा साधा नसतो. तसं कृपादान कोणतेच साधे नाही, फक्त त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग असं नाही की भरपूर जण शिकवतात की संदेश सांगण्याची इच्छा धरली पाहिजे मग संदेश सांगणारा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. किंवा मग चमत्काराची इच्छा धरली पाहिजे, चिन्ह चमत्काराची, मग चिन्ह चमत्कार करणारा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या दृष्टीनं हर एक जे कृपादान आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. हर एक दान. मग आम्ही म्हणू शकत नाही संदेश सांगणारा श्रेष्ठ आहे, भाषा बोलणारा श्रेष्ठ आहे, चिन्ह चमत्कार करणारा श्रेष्ठ आहे, भविष्यवक्ता श्रेष्ठ आहे, स्वप्नाचा अर्थ सांगणारा श्रेष्ठ आहे. आम्ही त्याच्यामध्ये तुलना करू शकत नाही, कारण की देव कोणत्याही गोष्टीमध्ये तुलना करत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून भाषा बोलणारा तितकाच महत्वाचा आहे देवाच्या दृष्टीने जो संदेश देणारा देखील आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की शास्त्रामध्ये मग पाहायला भेटतं की भाषा बोलणारा हा मंडळीमध्ये स्वतः हा देवाने ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी ठेवलेला आहे? स्वतः देवाने ठेवलेला आहे. आणि आम्ही बघतो प्रियांनो की जर आम्ही वाचलं, बघूया आम्ही परत एकदा बघूया की त्या वचनामध्ये आम्हाला जायचं आहे. हे स्वतः देवाने दिलेलं एक दान आहे. जर आम्ही भाषाची तुलना केली तर भाषाच्या तुलनामध्ये आम्हाला स्पष्ट पाहायला भेटतं रोमकरासपत्र 5 अध्याय वचन 15 मध्ये की आम्ही त्या कृपादानाची तुलना बघूया, भाषा बोलणाऱ्याची तुलना बघूया. परंतु जशी अपराधांची तशी कृपादानाची गोष्ट नाही. जशी आमची पापाची क्षमा किंवा अपराध आहे आमचे, तसे कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसं मरण पावले. कोणाच्या अपराधाने? आदामाच्या अपराधाने पुष्कळ माणसं मरण पावलेले आहे. तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त, देवाच्या कृपेमुळं एक मानव येशू ख्रिस्तामुळं याच्या कृपेचे दान हे पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामुळं, प्रभू येशू ख्रिस्तामुळं जे दान आम्हाला भेटलेलं आहे कृपेदान, त्याच्यामुळं विशेष हे आम्हाला पाहायला भेटतं की जर आम्ही बघतो की आदामामुळं पुष्कळ माणसं मरत आहे, परंतु देवाच्या कृपादानामुळं पुष्कळ माणसं देवाच्या जवळ जात आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. पुष्कळ माणसं देवाच्या जवळ जात आहे. आम्हाला ह्या कृपादानाचा यूज करून आम्ही देवाजवळ जाऊ शकतो. म्हणून कोणतंही कृपादान, भाषा बोलणारा असो किंवा अन्य भाषाचा अर्थ सांगणार असो किंवा काही असो, ते देवाच्या दृष्टीनं श्रेष्ठच आहे. हालेलुया. कारण की कृपादान देवाने का दिलं? कारण की आम्ही त्या कृपादानाच्या द्वारे देवाला पाहू शकतो, देवाच्या जवळ जाऊ शकतो, देवाच्या काही गोष्टी आम्ही अंमलात आणू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही आजचा जो सब्जेक्ट आहे की एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याचं कृपादान. प्रेज द लॉर्ड. आम्ही भाषाचा अर्थ सांगण्याचं कृपादान आम्ही बघूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाषाचा अर्थ सांगणं. मला सांगा, अनेक लोक भाषा बोलत आहे. जवळजवळ भरपूर लोक असे आहे मंडळीमध्ये, जवळजवळ 50%, 25%, 70%, काही काहीच मंडळी अशा राहते की 90% भाषा बोलतात. प्रेज द लॉर्ड. परंतु अर्थ कोणाला सांगता येतो? अर्थ सांगणारे किती टक्के असतात? प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी बघितलं का मंडळीमध्ये भाषा बोलत आहे आणि मग त्याचा अर्थ कोणीतरी सांगत आहे? बघितलं का? बघितलं का कोणी? नाही. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही बघितलं. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, जर भाषा जर बोलत आहे पण त्याचा अर्थ कोणी जर सांगणार नसेल, तर त्या ठिकाणी जी देवाची योजना आहे, देवाचं बोलणं आहे, देवाचे जी म्हणणं आहे, ते मंडळीला समजू शकणार नाही. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं, भाषा बोलणारा, लक्षात ठेवा, पहिली गोष्ट तो ख्रिस्ताला प्रगट करतो. पहिली गोष्ट, भाषा बोलणारा ईश्वरी संदेश देतो. हालेलुया. भाषा बोलणारा ईश्वरी संदेश देतो. आणि भाषा बोलणारा अविश्वासासाठी तारणाचं कारण ठरतो. प्रेज द लॉर्ड. जे अविश्वासणारे लोक राहतात, जर भाषा बोललं तर त्यांना काहीतरी वाटतं, अरे हे काहीतरी बोलत आहे, मग त्याच्यावरून ते काय करतात? विश्वास ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शास्त्र सांगतं की तो व्यक्ती भाषा बोलून तो काय करतो? अविश्वासणाऱ्यासाठी तारणाचं कारण ठरतो. अजून गोष्ट, भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो. हालेलुया. स्वतःची उन्नती करतो. भाषा बोलणारा देवाची स्तुती महिमा वर्णतो. हालेलुया. मग आम्हाला हे समजलं पाहिजे, नेमकी तो काय संदेश देतो, नेमकी काय त्याची काय स्तुती करतो. दुसरी गोष्ट की तो काय बोलतो, काय सांगतो आणि काय करतो, हे जर मंडळीमध्ये जर सांगण्यात येत नसेल तर आमच्यासाठी ती धोकेदायक गोष्ट आहे. कारण की डायरेक्ट भाषा बोलण्याच्या थ्रोनी ईश्वरी संदेश येतो, असं शास्त्रलेख आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघितलेलं आहे मागच्या हप्त्यामध्ये, आहे की नाही? का तो काय करतो? ईश्वरी संदेश आणतो. आता लक्षात घ्या, जर फक्त भाषा बोलणारा आहे पण त्याला नेम जर माहित नाही भाषा बोलण्याची, तर तो कदाचित गोंधळू शकतो आणि लोकांसाठी ही धोकेदायक ठरू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून भाषाचा अर्थ सांगणारा खूप महत्वाचा आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, जर एखादा भाषा बोलत आहे पण त्याचा अर्थ जर समजत नसेल तर त्या बोलणाऱ्यांना काय करावा? प्रार्थना करावा. हालेलुया. काय प्रार्थना करावा? की प्रभू, ह्या भाषाचा अर्थ मला समजावा. म्हणून त्यानं काय करायचं? प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजच्या वचनामधून आम्ही बघत आहे की भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही ती मागूया. प्रभूला म्हणू की प्रभू, मला जी भाषा पवित्र आत्म्यापासून आहे त्या भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मला प्राप्त हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजा तर तुम्हाला ती शक्ती प्राप्त झाली तर तुम्ही साधारण राहतात का? नाही. प्रेज द लॉर्ड. शक्ती जर तुम्हाला भाषाचा अर्थ सांगण्याची जर कृपादान प्राप्त झालं तर तुम्ही साधारण नसतात. प्रेज द लॉर्ड. तर 2 ते 3 4 गोष्टी तुमच्यामध्ये पाहायला भेटतात. पहिली गोष्ट, ईश्वरी संदेश तर तुम्हाला समजतो, देवाची भाषा तुम्हाला समजायला लागते. हालेलुया. दुसरी गोष्ट की जे काय बोलत आहे ते योजना देवाची काय संकल्प आहे हे तुम्हाला समजतो.
आणि तुम्हाला त्याचा जर संकल्प समजला तर तुम्ही साधारण असणार का? ती मंडळी साधारण असणार का? लक्षात घ्या, जिथं देवाची योजना आहे, जिथं देवाचा संकल्प समजला जातो, ती मंडळी साधारण नसती, तो विश्वासणारा साधारण नसतो. म्हणून तितकं महत्वाचं आहे की भाषाचा अर्थ समजण्याची शक्ती. हालेलुया. भाषाचा अर्थ समजण्याची शक्ती. आणि आम्ही जर तुलना बघितली की जे कृपादान आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते सगळं ज्या काय गोष्टी आहे त्याच्यापेक्षा अलग आहे. ज्या मनुष्याच्या गोष्टी आहे त्याच्यापेक्षा अलग आहे, आगळं वेगळं आहे, आगळी शक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. वेगळी शक्ती आहे ती. म्हणून प्रियांनो, हे भाषा बोलतात पण भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती जर नसेल तर ती गोष्ट आमच्यासाठी, एक मंडळीसाठी, एक विश्वासणाऱ्यासाठी काय आहे? अधुरी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र आम्हाला सांगते की कोणत्याही बाबतीत आम्ही अधूर्य नसावं. हालेलुया. म्हणून तर पौल म्हणतो की तुमच्या कृपादानामध्ये तुम्ही काय करा? वाढ करा. हालेलुया. हालेलुया. आणि ती वाढ करत नाही भाषा बोलणारा, म्हणून त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून येत नाही. प्रेज द लॉर्ड. वाढ करा म्हणजे काय? जर एखादा भाषा बोलत असला तर किती भाषा बोलतो, किती शब्द बोलू शकतो बरं? ज्यादा 2 ते 3 शब्द बोलतो तो. प्रेज द लॉर्ड. एखादा भाषा बोलणारा असो. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा की एखाद्याला जर भाषा बोलण्याचं दान आहे तो अनलिमिटेड शब्द बोलतो. तो 2 शब्द, 3 शब्द, 4 शब्दापर्यंत स्थानिक नसतो तो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे लिमिटेड नसतो. प्रेज द लॉर्ड. अनलिमिटेड होतो तो. जर एखाद्याला भाषाचं कृपादान आहे, तो बोलत असताना तर तो फक्त 2 ते 3, 4 शब्द बोलत नाही, तर त्याच्या मुखातून आगळे वेगळे शब्द पडतात बाहेर. आणि ते असे शब्द असतात का ते कोणालाच उमजत नाही. प्रेज द लॉर्ड. हा, पण जर ज्याला भाषा समजण्याचं दान आहे त्याला ते उमजतात. मग ते कोणते पण शब्द असू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ही जी भाषा आहे पवित्र आत्म्यापासून आहे. पवित्र आत्म्याचं एक गिफ्ट आहे. आज जर आम्ही बघितलं भरपूर जण भाषा बोलतात तर 2-3 शब्दच बोलतात. याचा अर्थ काय? जरी त्याला कृपादान आहे, पहिली गोष्ट तर तो लिमिटेड आहे. तो स्वतः काय करतो? कृपादानामध्ये वाढ करत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्याला भाषाचं फक्त 2-3 शब्द बोलतो, मी सांगितलं की तो काय करतो? पहिली गोष्ट तो भाषामध्ये वाढ करत नाही, कृपादानामध्ये वाढ करत नाही. आणि जर एखादा व्यक्ती बोलणार असेल तर तो डायरेक्ट पास्टरची दमी करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की भाषा बोलणार ज्याच्याकडे कृपादान असतं तो कधी पण 1, 2, 3 शब्दावर लिमिटेड नसतो. तर काही जण काय करतात? जे काय पास्टर बोलतात तेच फक्त डमी करतात. हालेलुया. 3 शब्द किंवा 4 शब्द. मग हे कृपादान आहे का? कृपादान उघडकीस आहे. ते कृपादान एखाद्याकडे आहे, अनलिमिटेड चालतो तो व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. शास्त्र सांगतं की पौलाला हे कृपादान होतं आणि पौल म्हणतो भाषामध्ये बोलणार जर असेल तर तुमच्याही पेक्षा मी ज्यादा भाषा बोलतो. आणि किती बोलतो तो शब्द? 10,000हूनही ज्यादा शब्द मी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याकडे जर कृपादान आहे तर याचा अर्थ असा आहे की 10,000हूनही तो अधिक शब्द बोलू शकतो. हालेलुया. म्हणून जर एखादा व्यक्ती जर 2 ते 3 शब्द बोलत असेल तर लक्षात घ्या तो डायरेक्ट पास्टरची दमी करतो. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी ऐकतो आणि तो बोलतो. हालेलुया. कोणाचं तरी ऐकतो आणि ते घेतो आणि तो पाठ करतो आणि तो बोलतो. लक्षात घ्या. असे पण काही व्यक्ती आहे की ते फक्त बोलतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यांना समजत नाही. म्हणून जर बोलतात तर नेम पहिला गोष्टी लक्षात घ्या. जर एखादा बोलणार आहे तर त्याला नेम आहे की ती समजण्यासाठी त्यानं काय करावा? प्रार्थना करावा. पहिला नेम त्याच्यासाठी की भाषा बोलत आहे आणि भाषा बोलणाऱ्यासाठी पहिला नियम आहे की ती समजण्यासाठी त्यानं काय करावी? हा,
पहिले करीन 14 अध्याय वचन 13 मध्ये सांगितले. काय सांगितले बघा बरं. पहिले करीन 14 अध्याय वचन 13 मध्ये भाषा बोलणाऱ्याने भाषा बोलणाऱ्यानं आपल्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. म्हणून प्रार्थना करावे. प्रेज द लॉर्ड. पहिला नेम त्याच्यासाठी आहे, आणि जर त्याला नेमच माहित नसला तर तो लिमिटेड राहतो. प्रेज द लॉर्ड. पण एखाद्याला जर नेम माहित असला भाषा बोलणाऱ्याला, तो अनलिमिटेड होतो. तो त्याच्या कृपादानामध्ये काय करतो, वाढ करतो, आणि तो भाषासाठी काय करतो, प्रार्थना करतो. हालेलुया. भाषा समजावा म्हणून तो काय करतो, प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून भाषाचा अर्थ सांगणे ही देवाकडून शक्ती आहे, आणि ती शक्ती आमच्या विश्वासणाऱ्यामध्ये पाहिजे आहे, आमच्या प्रत्येक मंडळीमध्ये पाहिजे आहे, आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये ती पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की विश्वास मंडळीमध्ये भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती ही हा व्यक्ती तो मंडळीमध्ये ठेवलेला आहे. तर तो कोणी ठेवला, देवाने ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी ठेवलेला आहे, देवाने ठेवलेला आहे. म्हणून हा व्यक्ती देवाकडून आहे, जो भाषाचा अर्थ सांगतो, जो भाषा बोलतो. हालेलुया, हालेलुया. आणि काही काही लोक भाषाला प्राधान्य देत नाही. हे अन्न भाषा नाहीच आहे असं बोलतात. अन्न भाषेवर विश्वास ठेवत नाही, अन्न भाषाच्या कृपादानावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की जे पवित्र आत्म्याचं गिफ्ट आहे, बायबल त्याला पुरावा देतं की अन्न भाषा बोलणारा आहे. अन्न भाषा हा देवाने नेमून ठेवलेला व्यक्ती आहे, मंडळीमध्ये ठेवलेला आहे. जर त्या कृपादानाला जर एखादा व्यक्ती स्वीकारत नसेल तर तो डायरेक्ट अँड डायरेक्ट प्रभू येशूला नाकारतो. हालेलुया, हालेलुया. कारण की येशू म्हणतो, मी जातो, पण जर मी गेलो तर तुमच्यासाठी एक कैवार येईल आणि तो तुम्हाला काय करील, शिकविल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे पवित्र आत्मा देवाने येशूने पाठवलेला आहे, आणि पवित्र आत्मा एकटा आला नाही तर त्याच्या बरोबर तो काय घेऊन आला, कृपादान घेऊन आला. आणि जो आलेला आहे त्याच्या बरोबर घेऊन आलेला ती अन्न भाषाची एक कृपादान काय आहे, शक्ती आहे. अन्न भाषा सांगण्याची, समजून घेण्याची ती काय आहे, शक्ती आहे. त्याच्यावर जर एखादा व्यक्ती विश्वास ठेवत नाही तर डायरेक्ट अँड डायरेक्ट तो पवित्र आत्म्याला विरोध करतो, आणि पवित्र आत्म्याला जो विरोध करतो तो येशूला विरोध करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र सांगतं, जो पवित्र आत्म्याला विरोध करतो त्याला पिता पण नाही आणि पुत्र पण नाही आणि पवित्र आत्मा देखील प्राप्त झालेला नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, की भाषाचा अर्थ सांगणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आमच्यासाठी हितकारक गोष्ट आहे. म्हणून आम्ही ती अपेक्षा केली पाहिजे, आम्ही ती स्वीकारली पाहिजे, आणि आम्ही ती इच्छा देखील धरली पाहिजे की प्रभू मला भाषाचा अर्थ सांगता यावा, तुम्हाला काय कर, हालेलुया. मग त्यासाठी तुमचं काय पाहिजे, प्रार्थना. पहिलं नेम की भाषाचा अर्थ समजण्यासाठी प्रार्थना करणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून पुढच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. पुढच्या वचनामध्ये आम्ही बघूया की भाषाचा अर्थ समजण्यासाठी आम्ही ती प्रार्थना करावे, आणि त्याच्यानंतर आम्ही बघूया पहिले करीन 14 अध्याय वचन 23 वाचा. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाही काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कुणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात, आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करी व तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीचे आहे असे बोलून दाखवे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या की येशू पौल जो आहे
पौल भाषा बोलणाऱ्यासाठी, भाषाचा अर्थ सांगणाऱ्यासाठी नेम देत आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलेलं आहे की तुम्ही जर सगळेच भाषा बोलणारे असेल तर काय म्हणतील जे नवीन येणारे लोक? वेडे म्हणतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की भाषा बोलणाऱ्यानं सगळ्यांना संगत बोलू नये, पण आम्हाला तसं दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखादा जर आम्ही बघतो की वर्शिप मध्ये, त्याच्यानंतर स्तवनामध्ये आम्ही बघतो की जेव्हा पवित्र आत्मा येतो तर सगळे काय करतात? अन्य भाषात बोलतात, परंतु आळेपाळीवर बोलतात का? नाही. प्रेज द लॉर्ड. शास्त्र सांगते की अन्य भाषा समजण्यासाठी आळीपाळीवर बोलावा. हालेलुया. म्हणजे एकाने संपवली तर दुसऱ्याने लगेच चालू करा, परंतु असं दिसत नाही. सगळं आम्ही जेव्हा चर्चमध्ये जातो, अनेक चर्चमध्ये जातो, तर आम्ही बघतो की सगळेच लोक काय करत आहे? अन्य भाषामध्ये प्रार्थना करत आहे, देवाची स्तुती करत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर संदेश सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर स्वतःची उन्नती करत आहे, है ना? अन्य भाषामध्ये सांगितलेलं आहे की कोण काय करतं. प्रेज द लॉर्ड. आणि एकखट्टी आरड होतो तेव्हा लोक काय करतात? जे नवीन आलेलं ते म्हणतात की हे असं झालतं का? कुठं झालतं. म्हणून तर पौलांनी सांगितलं की असं होऊ नये म्हणून तुम्ही काय करा? आळीपाळीवर बोलावा. याचा अर्थ असा की ती सगळ्याला समजावा. प्रेज द लॉर्ड. बरं, ज्याला सगळ्याला जरी नाही समजली, पण ज्याला समजत त्याला तर समजावा. हालेलुया. एकखट्टी ओरडल्यानं जो समजणारा आहे तो देखील गोंधळून जातो की नेमकी काय, कोण काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते काय सांगितलेलं आहे पौलाने की आमच्या मंडळीमध्ये भाषा बोलणाऱ्याबद्दल शिस्त पाहिजे. भाषा बोलणाऱ्याबद्दल शिस्त पाहिजे. आणि ह्या ठिकाणी ह्या वचनातून आम्हाला शिस्त पाहायला भेटते की तुम्ही वरड गागड करू नका. तर जेव्हा मंडळीत असता तर तुम्ही शिस्तत राहा. प्रेज द लॉर्ड. शिस्त पाळा. कोणी कसं पण प्रार्थना करू नका, कोणी कशी पण भाषा बोलू नका, कोणी कसे पण वागू नका, असं शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. हालेलुया. प्रत्येक गोष्टीला देवाच्या आत्म्यातून, देवाच्या पवित्र आत्म्यानं आम्हाला शिकवलेलं आहे. आणि पौलाच्या द्वारे आम्ही बघतो की शिस्त लागल्या गेलेली आहे. म्हणून भाषा बोलणारा जर असेल मंडळीमध्ये तर त्यानं एक किंवा दोघं, फारस फार तिघं असावं. प्रेज द लॉर्ड. पण असं असतं का? असं असतं का? भरपूर ठिकाणी आम्ही बघितलं की जवळजवळ 70% भाषा बोलणारे होते एका मंडळीमध्ये. 70%. आणि जेव्हा ते भाषा बोलायला लागले ना, इतकं भाषा बोलायला लागले, बरं दुसरं काहीच नाही शब्द, 3 ते 4 शब्द. मग मी समजलो की हे कोणाची डमी मारत आहे? पास्टरची डमी मारत आहे. प्रेज द लॉर्ड. इकडूनही माझ्या भाषा बोलणारे होते, इकडूनही भाषा बोलणारे होते. जो हा भाषा जे बोलत होता तो इकडचाही बोलत होता, आणि पाठीमागचे तेच बोलत होते, ते शब्द बोलत होते. म्हणजे याचा अर्थ काय? की शिकून बोलले जाणं. प्रेज द लॉर्ड. पण पवित्र आत्मा असा नसतो. पवित्र आत्म्याचं कृपादान असं नसतं. अनलिमिटेड असतं. ते अनेक शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडतात, अनेक शब्द. आणि शास्त्र सांगतं किती शब्द बाहेर पडतात? 10,000 अधिक. पण 2-4 शब्द बोलणार, लक्षात घ्या, समजून घ्या की याला कृपादानच नाही, ह्यो डमी मारत आहे. प्रेज द लॉर्ड. एक ठिकाणी मी मंडळीमध्ये गेलो आणि मंडळीमध्ये भाषा बोलत असताना कृपादान, देवाचं सामर्थ्य आलं, देवाचा आत्मा आला आणि हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया आणि शानदार बाबा 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 चालू केलं. प्रेज द लॉर्ड. बाबा बाबा काय म्हणले? प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा आगळी वेगळी आहे, ती आम्हाला समजत नाही. लक्षात घ्या, ती आम्हाला समजत नाही. त्याचे वेगळे टंक आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? वेगळे शब्द आहे, त्याची बोली देखील वेगळी आहे. आम्ही जर बघितलं ना तर शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं ती अन्य भाषा जेव्हा शिष्य बोलत होते तर ते कोणत्या भाषा बोलत होते? स्वर्गातली भाषा बोलत होते का? कोणती भाषा बोलत होते? स्वर्गातली भाषा होती का? हा, ते स्वर्गातली भाषा बोलत नव्हते. आम्ही जर बघितलं प्रेषिताच्या कृत्यामध्ये 2 अध्यायाचे, बघा बरं काय सांगितलं. जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला
तर कोणी हेलनी, कोणी यहुदी आणि कोणी शमरोनी. वाचा बरं कोणती कोणती भाषा बोलले ते. 7 ते 8 9 भाषा बोलले ते, आणि ती त्यांना समजली. पारथी, हा, कोणी पारती भाषा बोलले, कोणी मेदी, मेदी भाषा बोलले, एलामी, एलानी भाषा बोलले, मसेपटेम्या, मसेपटेम्या भाषा बोलले, यहुदिया, यहुदियाची भाषा बोलले, कप्पदुकिया, कपुदुकियाची भाषा बोलले, पंत, अपंतची भाषा बोलले, आसिया, आसियाची भाषा बोलले, परुगिया, परुगीची भाषा बोलले, पंफुलिया, पंफोलियाची भाषा बोलले, मिसर, मिसरची भाषा बोलले, कुरने, कुर्नेकरींची भाषा बोलले. हा, जवळची लिबुआ, निबुआची भाषा बोलले, देशांत राहणारी यहुदी यहुद्यांची भाषा बोलले, व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी. रोमांची भाषा देखील ते बोलले. प्रेज द लॉर्ड. अशा 9 भाषा, 8 ते 9 भाषातून ते काय करत होते? देवाचा महिमा करत होते, देवाची ईश्वरचे संदेश सांगत होते. आणि ते संदेश कोणाला समजले? जे अन्य भाषातले लोक तिथं होते त्यांना समजलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग विशेष ही देवाची भाषा आहे का एवढ्या? देवाची भाषा कोणती होती? प्रेज द लॉर्ड. देवाची भाषा मी शिकवली. उत्पत्तीचे पुस्तक 11 अध्याय वचन 7, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रारंभी जे देव बोलत होता इस्रायल लोकांसंग, तर एक भाषात बोलायचा, आणि ती कोणती होती? इब्रू भाषात बोलायचा. प्रेज द लॉर्ड. देव जेव्हा इस्रायल लोकांसंग बोलायचा तेव्हा ती कोणती भाषा होती? इब्रू भाषा होती. पण जेव्हा बाबेलच्या तटामध्ये आम्ही बघतो की आर्तेम्यानं त्याचा गोंधळ करून टाकला. हालेलुया. आणि मग 4 कोपल्यावर 4 लोक पांगले, आणि मग कोणी आफ्रिकन भाषा बोलू लागले, कोणी फॉरेन भाषा बोलू लागले. जेवढेही भाषा आज आम्हाला दिसत आहे त्या सर्व भाषा कोणी आणल्या? देवाच्या आत्मेनं आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिथून पुढं अनेक भाषा झाल्या. पण प्रारंभी जेव्हा देव इस्रायल लोकांसंग बोलायचा तर फक्त एकच भाषा बोलायचा. कोणती? इब्रू भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव इब्रू भाषात बोलतो का? प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा की देव सगळ्या भाषात बोलतो. हालेलुया. सगळ्या भाषा त्याला अवगत आहे, जे त्याच्याकडे आहे. हालेलुया. मग जेव्हा देवाचा आत्मा आला तर विशेषतः देवाची भाषा बोलत नव्हते ते, तर जगातले जे काय हेलनी होते, यहुद्या होते, आशियातील होते, जे काय भाषा ऐकणारे होते वेगवेगळ्या प्रांतातले, त्यांना ती समजली. म्हणजे काय? जेव्हा पवित्र आत्मा आला तर कोणत्या भाषात बोलला तो? जी जगातले लोक आहेत त्यांना समजले, म्हणजे ते जगातल्या भाषातलं बोलला. ते प्रेज द लॉर्ड. जगातल्या भाषामध्येच पवित्र आत्मा बोलला त्यांच्यासंग. आणि मग काय बोलला तो? त्याने ईश्वरी संदेश दिला आणि देवाची स्तुती ते करत होते. हालेलुया. काय संदेश दिला असेल बरं त्यांना? ईश्वरी एकच संदेश आहे. ख्रिस्त तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आला. हा संदेश दिला. जेव्हा पेत्र पवित्र आत्म्यानं भरला तर त्यानं ईश्वरी संदेश दिला. काय संदेश दिला? जो ख्रिस्त तुमच्याकडून मारला गेलेला आहे तो आता काय झालेला आहे? देवाचा पुत्र हो झालेला आहे. तो जिवंत झालेला आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि पश्चाताप करावा, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पिढ्यांना तारण प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हा संदेश जेव्हा पवित्र आत्मा येतो तर हा संदेश घेऊन येतो. याच्या व्यतिरिक्त कोणताही संदेश नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा की जर भाषा बोलणारा आहे तर भाषाचा अर्थ सांगणारा देखील पाहिजे, की जे ईश्वरचा संदेश आहे. परमेश्वर अंशाने प्रकाराप्रकारे बोलतो. प्रेज द लॉर्ड. भाषा बोलणाऱ्याच्याही द्वारे बोलतो, पण जर त्याला समजलाच नाही तर त्याला काय बोलण्याचा अर्थ आहे का? म्हणून देवाने कोण नेमला? भाषाचा अर्थ सांगणारा. भाषाचा अर्थ सांगणारा नेमला, आणि तो देवाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.
भाषा बोलणाराही तितकंच महत्वाचा आणि भाषाचा अर्थ सांगणाराही तितकाच महत्वाचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आम्ही पहिले करीन 12 अध्याय वचन 28 वाचूया. आम्ही 12 अध्याय वचन 28 मध्ये काय सांगितलेलं आहे? तसेच देवानी मंडळीत कित्येकाला नेमलेला आहे. प्रथम प्रेषित, दुसरं संदेश, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची शक्ती, कृपादाने, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमलेले आहे. कोणी नेमले? भाषा बोलणारे. कोणी नेमले? मग इम्पॉर्टंट नसेल का भाषा बोलणारा? हालेलुया. हा देवाने नेमलेला आहे. आणि तसंच पावलाने सांगितलं, जर भाषा बोलणारा देवाने नेमला तर त्याचा अर्थ सांगणारा देखील पाहिजे. म्हणून जर भाषा बोलणाऱ्यांना जर अर्थ जर सांगता आला नाही तर त्यानं गप्प राहावे आणि वैयक्तिकच बोलावे, असं देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भाषा सांगणारा पाहिजे. आज मंडळीमध्ये भाषा सांगणार अर्थ सांगणारा कोणीही दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण आहे की सगळेच एक खटी बोलतात, पण भाषा सांगणाऱ्याला पण समजणाऱ्याला पण समजू येत नाही नेमकी कोणत्या भाषेत बोलतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलेलं पावलाने, जर भाषा बोलणार आहे तर आळीपाळ्यानं त्यानं काय करावं? बोलावं. जेणेकरून ज्याला ते कृपादान आहे भाषा समजणारच, तर त्याला ते समजून येईल आणि देवाची काय मंडळीमध्ये इच्छा आहे ते तो प्रगट करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून भाषा सांगण्याची किंवा भाषा समजण्याची एक शक्ती आहे आणि ते पवित्र आत्म्याचं काय आहे? कृपादान आहे. हालेलुया. या कृपादानाची कोण अपेक्षा करत आहे आज? प्रेज द लॉर्ड. आज तयार राहा. प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित आहे. हालेलुया. देव येणार दिवस म्हणजे निश्चितच तुमच्या हात वर करण्यानं परमेश्वराने ते हात पाहिलेला आहे. तुम्ही इच्छा धरा, परमेश्वर ती पूर्ण करीन. शास्त्र सांगतं, माझ्याकडे तुम्ही मागा, मी तुमच्या हाकेला उत्तर देईल. हालेलुया. आज जर म्हणत असेल ना तुम्ही की प्रभू मला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती दे, आणि ती तुझ्या जवळ आहे. शास्त्र सांगतं, जो कोणी मागतो तो कधी लज्जित फजित होत नाही. जो कोणी मागतो तो त्याच्या दारापासून रिटर्न येत नाही. जो कोणी त्याच्याकडे धावा घेतो, जो कोणी त्याच्याकडे बघतो ते प्रकाश पावलेलं आहे, ते बरे झालेले आहे आणि ते कधी लज्जित आणि फजित झालेले नाहीये. प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणून आज भाषा सांगण्याची देखील शक्ती असणं गरजेचं आहे. ते मंडळीसाठी हितकारक आहे आणि एक आत्म्याचं ते कृपादान आहे. आज आम्ही बघितलं की अनेक कृपादान आम्ही बघितले. हर एक कृपादान देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. हर एक कृपादान देवाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ते मंडळीसाठी आहे, अविश्वासणाऱ्याची वाढ होण्यासाठी आहे, अविश्वासणाऱ्या देवाच्या राज्यामध्ये नेण्यासाठी आहे. जेव्हा पवित्र आत्मा आला प्रियांनो, तो कृपादान घेऊन आला आणि ते फक्त असं नाही की देवासाठीच आहे, ते हर एक विश्वासणाऱ्यासाठी आहे. असं नाही की ते फक्त पास्टरांसाठी आहे, ते हर एक जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून हर एक विश्वासणाऱ्याने असं शास्त्र सांगतं की त्याने अपेक्षा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की मार्क शुभवर्तमानमध्ये सांगितलेलं आहे, विश्वासणाऱ्याच्या भोवती असे चिन्ह असतील ते वेगवेगळ्या भाषा बोलतील. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या भाषा कोण बोलू शकतो? विश्वासणारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्याचा विश्वास नाही मग तो काय बोलल? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असं बोलल का? ज्याचा विश्वास नाही तो बोलू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याचा विश्वास नाही तो बोलू शकणार नाही, कारण की विश्वासणाराच्याच भोवती हे चिन्ह असतील. म्हणजे भाषा बोलणारा त्याच्यासाठी, मंडळीसाठी, लोकांपुढे एक चिन्ह आहे. काय? हा व्यक्ती
देवाचा संदेश घेऊन येणार आहे. हा व्यक्ती लोकांना देवाच्या राज्यामध्ये नेणार आहे. हा व्यक्ती देवाची भाषा जाणणार आहे. हा व्यक्ती देवाची योजना प्रगट करणार आहे. हे लोकांपुढे ते काय आहे, तो एक चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून भाषाचा अर्थ सांगणारा ही लोकांपुढे एक चिन्ह आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून भाषा सांगण्याची शक्ती अवगत करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिली गोष्ट प्रार्थना सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय करावं लागेल? दुसरी का गोष्ट मागावं लागणार आहे. कारण की शास्त्र सांगतं देवाचं हे ज्ञान आहे. आणि देवाचं ज्ञान जर कोणी उन्हा असेल तर त्यानं त्याच्याकडे काय करावे? मागावे. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही आतापर्यंत मागितलंच नाही म्हणून मी तुम्हाला काय केलं नाही? दिलं नाही. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. मागितल्यानं दिल्या जातं. हालेलुया. म्हणून प्रियान लक्षात ठेवा, आज जर आम्ही बघितलं तर फक्त 2 ते 3च कृपादानाने मंडळात चाललेलं आहे. फक्त हिलिंगच्या द्वारे चाललेले आहे, भविष्यवक्ताच्या द्वारे चाललेलं आहे, दृष्टांताच्या द्वारे चाललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण भाषा बोलण्याची शक्ती कोण अपेक्षा करत आहे? कोणीच करत नाही. म्हणून काय आहे, मंडळा कृपादानामध्ये अधुऱ्या दिसत आहे. आणि देवाची इच्छा नाही की मंडळीनं कोणत्याही गोष्टीमध्ये कृपादानामध्ये अधुरी राहू नये. प्रेज द लॉर्ड. मंडळी पूर्ण पाहिजे. कारण की शास्त्र सांगतं अशीच मंडळी उच्चारला जाणार आहे जी परिपूर्ण आहे. कशामध्ये परिपूर्ण? कृपादानामध्ये. लक्षात ठेवा, कशामध्ये? कृपादानाने. प्रेज द लॉर्ड. कारण की कृपादान हे आलेले आहे आणि आता जाताना आम्हाला घेऊन जायचे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याने ते आमच्यासाठी आणलेले आहे आणि आम्ही ती अपेक्षा केली पाहिजे की प्रभू मला तू हे कृपादान दे, ते कृपादान दे. आजच्या संडेच्या वचनानुसार आज म्हणायचंय तुम्हाला की प्रभू आज मला भाषा समजण्याची शक्ती दे. ते कृपादानाची मी काय करत आहे? अपेक्षा करत आहे. प्रेज द लॉर्ड. भाषा ही जगातलीच आहे. लक्षात ठेवा, भाषा बोलणे ही अनेक भाषा ज्या आलेल्या आहेत ते देवापासून आहे. पण जो भाषा बोलणारा आहे जगातलीच एक भाषा बोलतो. म्हणून तो पौल म्हणतो तुमच्यापेक्षा मी अनेक भाषा बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक शब्द बोलतो. तो कुठं होता? जगामध्येच होता. हालेलुया. आणि जगातल्याच भाषा आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो ना, वेगवेगळ्या भाषातून तो बोलतो आणि ते समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. है ना, ते समजणं गरजेचं आहे. म्हणून ते समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्रार्थना करावं लागणार आहे. ती शक्ती तुम्हाला मागून घ्यावं लागणार आहे. म्हणून एखाद्याला भाषा बोलण्याची शक्ती तर त्याचा अर्थ सांगण्याची देखील शक्ती आहे. आणि ती शक्ती भरपूर जणांमध्ये दिसून येत नाही. म्हणून जे ईश्वरी संदेश आहे, देवाचं बोलणं आहे, देवाचं म्हणणं आहे, ते मंडळीला प्रगट होत नाही. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की ह्या भाषाचं अर्थ सांगण्याची शक्ती मला भेटावा तर आज तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मी देखील तुमच्यासाठी काय करणार आहे? प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास ठेवा. शास्त्र सांगतं की विश्वास ठेवण्याबरोबर हे चिन्ह असतील. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवणारा सर्व काय शक्य आहे. विश्वासाने मागणारा तो प्राप्त करणारा आहे. विश्वासाने स्वर्गात असो पृथ्वीवर असो सर्व काय प्राप्त करण्यास मी काय आहे? समर्थ आहे, असं देवाचं वचन आहे. म्हणून लक्षात ठेवा की देवाने तुम्हाला दिलेला आहे. अहो, देवाने तुम्हाला त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, त्याचा प्राण दिलेला आहे. तर ही शक्ती का बरं देणार नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही मागा, तो म्हणतो की मागा म्हणजे तुम्हाला भेटल्या जाईल. बोला, तुम्हाला दिले जाईल. तुम्ही मुख उघडा, तुमचे मुख भरल्या जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून अन्न भाषा समजून घ्या. अन्न भाषा हे पवित्र आत्म्याचं एक गिफ्ट आहे आणि ते समजण्याची देखील एक शक्ती आहे, गिफ्ट आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मंडळीमध्ये असावा ही देवाची इच्छा आहे. मंडळीसाठीच तर ते कृपादान आलेले आहे. मंडळीची परिपूर्णता होण्यासाठीच ती शक्ती
तुम्हाला आणि मला देवाने दिलेलं आहे. आम्ही ती अपेक्षा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, कोणाला भाषा बोलण्याची शक्ती तर कोणाला त्याचा अर्थ करण्याची शक्ती आहे. आणि हे पवित्र आत्म्याचं काय आहे? कृपादान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही त्या कृपादानासाठी प्रार्थना करूया. आम्ही आपल्या पायावर उभा राहूया आणि प्रार्थना करू की प्रभू आज त्या कृपादानाची